ओम शांती. आज मुरली आहे 26/4/2025 ची. आज बाबा म्हणतात, माझ्या गोड मुलांनो, तुम्ही ह्या पुरुषोत्तम संगम युगावर आहात. तुम्ही ईश्वरीय गोदमध्ये आलेला आहात. तुम्हाला मनुष्यापासून देवता बनायचं आहे. त्यासाठी तुम्हाला दैवी गुण धारण केले पाहिजे. बाबा विचारतात, ब्राह्मण मुलांनो, तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीमध्ये स्वतःची संभाळ केली पाहिजे? तर बाबा म्हणतात, सर्व दिवसभर कर्म करत असताना हे चेक करा की माझ्या कर्म इंद्रियांकडनं कुठेही पाप कर्म झाले तर नाही. कारण बाबांच्या बरोबर धर्मराज देखील आहे. म्हणून बाबा सांगतात की तुम्ही हे चेक करा, दिवसभरामध्ये माझ्याकडनं कुणाला दुःख तर गेलं नाही, मी कुणाचं मन दुखावलं तर नाही, कुणाची मी ग्लानी तर केली नाही. पुढे बाबा सांगतात की मी कुणाच्या श्रीमतानुसार चाललो, बाबांच्या श्रीमतानुसार मी किती पर्सेंटेज मध्ये चाललो आणि रावणाचं मत माझ्यामध्ये किती पर्सेंटेज मध्ये आलं. बाबा म्हणतात की मुलांनो, कोणत्याही प्रकारचं तुमच्या हातून विकर्म होता कामा नये. कारण विकर्म केल्याची सजा प्रत्येक मनुष्याला दुःखाच्या रूपामध्ये प्राप्त होत असते. पुढे बाबा सांगतात की कोणतंही कर्म करत असताना व्यवहारामध्ये आल्यानंतर तुम्हाला देह अभिमान नको. देह अभिमानावश तुमचा आवाज सुद्धा वाढायला नको, तुमच्यामध्ये आवेश दिसायला नको. म्हणतात ज्या पुराण्या जुन्या काही सवयी आहे त्या तुमच्यामधून जाणं गरजेचं आहे. जसं बाबाने उदाहरण दिलं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खोटं बोलणं, चोरी करणं, लबाडी करणं, एक दुसऱ्याला फसवणं, एक दुसऱ्याचा अपमान करणं, एक दुसऱ्याची ग्लानी करणं, ह्या वाईट सवयी आहे. आणि ह्या देवता बनायचं असेल तर ह्या वाईट सवयी त्या ठिकाणी शोभणार नाही. म्हणून बाबा म्हणतात, ह्या सर्व गोष्टी तुम्ही याच ठिकाणी सोडून द्या. तुम्हाला आत्माभिमानी बनून तुम्हाला बाबांची आठवण करायची आहे. पुढे बाबा आपल्याला इशारा देतात, मुलांनो, मौत तर आता होलसेल होत आहे आणि मौत तर एकदम तुमच्या डोक्यावर येऊन थांबलेली आहे. यासाठी तुम्हाला बाबांच्या श्रीमतानुसार चालून आत्म्याला पावन बनायचं पण आहे आणि अन्य आत्म्यांना सुद्धा पावन बनवायचं आहे. बाबांच्या बनल्यानंतर आपल्याकडनं कोणतेही वाईट कर्म होता कामा नये, जेणेकरून आपलं मन खात राहील किंवा त्या कर्माचा दंड आपल्याला आपल्या भोगणेच्या रूपामध्ये भोगावा लागेल. असं म्हणतात, जैसी करणी वैसी भरणी. ज्याने जे केलेलं आहे त्याला तेच भोगावं लागतं. जे पेरलेलं आहे त्याच्यासाठी तेच उगवतं. म्हणून बाबा या ठिकाणी आपल्या सर्वांना कर्माची खूप खूप गुह्य गती समजून सांगत आहे. आत्ता वर्तमान समयामध्ये आपण आपल्या कर्मांना बदलू शकतो. श्रेष्ठ कर्माचं बीज आपण या ठिकाणी पेरू शकतो. कारण हा ड्रामा दर 5000 वर्षाला रिपीट होत असतो, परिवर्तन होत असतो. म्हणून आज आपण आपल्या कर्मांना बदलू शकतो, आपल्या कर्मांमध्ये सुधार आणू शकतो. पुढे बाबा सांगतात की लोकपसंत सभा तुम्हाला तिकीट बुक करण्यासाठी, जर तुम्हाला ईश्वर पसंत, प्रभू पसंत आणि जन पसंत, सभा पसंत जर झालात तर तुम्ही राज्य सिंहासनाचे अधिकारी बनू शकता. जसं मराठीमध्ये म्हणतात नेहमी, जो आवडे देवाला तो आवडे सर्वांना. बाबा आज म्हणतात की जो आवडे ईश्वराला तो आवडे सर्व समाजाला. जर आपण हे सर्टिफिकेट प्राप्त केलं, मिळवलं, तर बाबा सांगतात तुम्ही भविष्यामध्ये राज्य सिंहासन अधिकारी बनू शकता.
बाबा म्हणतात जो पण दिवसभरामध्ये तुम्ही विचार करता, हा विचार बाबांना मंजूर आहे का? हा विचार कल्याणकारी आहे का? हा विचार शक्तिशाली आहे का? जनहितेच्या कल्याणासाठी उपयोगी आहे का? स्वतःला जर आवडला तर तो जनतेला पण आवडेल. म्हणून बाबा सांगतात की जर तुमच्या मनामध्ये हा व्यर्थ विचार यायला नको, मनामध्येच काय, परंतु तुमच्या संकल्पामध्ये सुद्धा व्यर्थ विचार यायला नको आहे. विचारच असे करा की ज्या विचारांमुळे सर्वांचे कल्याण होईल. आणि पुढे बाबा सांगतात की जर त्या विचारांमध्ये इतकी पॉवर राहील की तुमचं मन आणि कर्मेंद्रिया तुमच्या ऑर्डर प्रमाणे चालतील, तर तीच आत्मा पुढे भविष्यामध्ये सुद्धा राज्य सिंहासन अधिकारी बनू शकते. पुढे बाबा सांगतात की आता परमात्मा साथीचा तुम्ही अनुभव करा, सर्व काही सहज होऊन जाईल. कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी अवघड अनुभव होणार नाही आणि तुम्ही स्वतः सर्वजण सुरक्षित अनुभव कराल. असं म्हणतात सर्व शक्तिवान जिनके साथ है उनके आगे कुछ भी समस्या नहीं है. तर बाबा सांगतात तुम्ही फक्त माझ्या बरोबर राहा, तर तुमच्यासाठी कोणती गोष्ट अवघड होणार नाही. पुढे बाबा सांगतात की शिवशक्ती पांडव सेना ही कंबाईंड आहे. आज बाबा आपल्याला सर्व गोष्टींमध्ये सांगतात की बाबा तुम्ही आवाज दिला आणि बाबा आले नाही असं होणार नाही. तुम्ही फक्त मनापासून अंतःकरणापासून असं स्मृतीमध्ये आवाज द्या, माझा बाबा, मेरा बाबा, तर बाबा एका सेकंदामध्ये आपल्या जवळ हजर होत असतात. जसं बाबा सांगतात की मी आणि तुम्ही कंबाईंड आहात, वेगळे नाहीच आहे. जसं गायन आहे शिवशक्ती पांडव सेना, आपल्या सर्वांच्या बरोबर पांडवपती बाबा आहे, तर शिवशक्ती सहजपणे सर्व काही कामं करू शकतात. ओम शांती.